नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये शॉपिंग बॅगपासून आणि वेस्ट फॅब्रिकपासून सुंदर असं रियूज त्याचा बघणार आहोत। ही आयडिया तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे, एक नॉन वूवनची, जी मार्केटमधून आपल्याला मिळते काहीही शॉपिंग केल्यानंतर। ड्रेस पीस शिवून झाल्यानंतर जे वेस्ट फॅब्रिक राहिलेलं आहे त्याचं मी इथे रियूज करणार आहे। अस्तरचं फॅब्रिक घेतले आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे। तर इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि नॉन वूवनचं फॅब्रिक एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर खाली अस्तरचं फॅब्रिक ठेवले, त्याच्यावर नॉन वूवनचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवून कडेने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे। तर मी इथे क्विल्टिंग सुद्धा करून घेतले। 1-1 इंचचं अंतर ठेवून तिरक्या अशा त्याच्यावर लाईन स्टिच करून घेतलेले आहेत, म्हणजे छान ते कापड जे आहे ते क्विल्टिंग झालेलं आहे आणि फिनिशिंग त्याची चांगली येईल। त्याचं मेजरमेंट आहे 11 बाय 10 इंचाचं। असा एक मी पीस तयार करून घेतलेला आहे। तेवढ्याच मापाची झिप घेतलेली आहे 11 इंचाची। तर ही झिप इथे लावून घ्यायची आहे। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावर झिप उलटी ठेवलेली आहे आणि एक अस्तरची पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची। तर ही पट्टी याच्यावरती ठेवून इथे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे। आता ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने अशी टर्न करून घ्यायची आहे आणि अगदी झिपच्या कडेने इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे स्टिच करून घेतलं। आता अस्तरची पट्टी आतमधल्या साईडने अशी फोल्ड करायची आणि परत एकदा फोल्ड करायची आहे। त्याच्या अगदी कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आतमधून झिप जी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये तयार होते। अजिबात कुठलेच धागे दोरे याच्यामध्ये दिसत नाहीत। एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते कटिंग करून घेतले। खूप फिनिशिंगमध्ये हे तयार झाले आहे। आता दुसऱ्या बाजूला ही झिप जी आहे ती सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर पट्टी ठेवून ती पट्टी आणि झिप अटॅच करून घ्यायची। तर इथे मी अटॅच करून घेतली। ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे। तर रनर इथे मी काढून घेतला आणि पहिल्यांदा इथे एक दाब शिलाई देऊन घेणार आहे। दाब शिलाई देऊन झाली। आता ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे। फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। पट्टी फोल्ड करून घेतली। एक्स्ट्राचं जे काय आहे ते कटिंग करून घेतलं। यामध्ये आता इथे रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे। रनर घालून झिप लॉक करून घ्यायची। रनर परत बाहेर काढून घ्यायचा आणि परत एकदा रनर घालायचा, म्हणजे झिप लॉक होईल। रनर घालून घेतला। एक्स्ट्राचं काय असेल ते कटिंग करून घेतलं। बॅग इथे एक मार्किंग करून घेतलं या साईडला आणि बॅग जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे उलटी बाजू त्याची वरती आली पाहिजे। एकसारखी करून घ्यायची। सेंटरला फोल्ड करून घेतलं व्यवस्थित। 2 इंचाची एक पट्टी घेतली मेन फॅब्रिकची, ती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि तिला कडेने दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। 5 इंचाची पट्टी कट करून घेतली, ती अशा प्रकारे फोल्ड करायची आणि जिथे मार्किंग केलं आहे त्या बाजूला ती घालायची आहे आतल्या बाजूने आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही बाजू स्टिच करून घेतल्या। खालच्या बाजूने बेस तयार करण्यासाठी इथून 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथून 1 इंचावर मार्किंग केलं। हा स्क्वेअर असा ड्रॉ करून घेतला, कटिंग करून घेतला। हे असं त्रिकोणी इथे फोल्ड करून याच्यावर डबल शिलाई करून घेतली। आतल्या बाजूने फोल्ड पट्टी सुद्धा तुम्ही लावू शकता। असंच दोन्ही कॉर्नरचं करून घ्यायचं आहे। तर हा मल्टीपर्पज असा पाऊच तयार झालेला आहे। हा तुम्ही स्टेशनरी ठेवण्यासाठी वापरू शकता किंवा कुठलंही मेकअप प्रोडक्ट ठेवण्यासाठी वापरू शकता। कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकता। तर अगदी वेस्ट फॅब्रिकपासून हा सुंदर असा पाऊच तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। हा पाऊच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
भेटूया पुन्हा एकदा अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.